बीज प्रक्रिया म्हणजे काय याबद्दल माहिती जाणून घेऊया। बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे लागवडीपूर्वी संस्करण करणे होय। यामध्ये बियांची पारख करणे, त्यातील सकस बिया निवडणे, त्यावर लेप देणे, त्याची उगवण शक्ती तपासणे आदी बाबींचा समावेश होतो। योग्य प्रक्रिया केलेले बियाणे पेरल्याने कमी अथवा जास्त ओलाव्यातही पीक एकसारखं येतं। बीज प्रक्रियेसाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे: बियाणे, बुरशीजन्य औषधे 10 किलो एकदल बियाणांसाठी ॲझोटोबॅक्टर 250 ग्रॅम, 10 किलो द्विदल बियाणांसाठी रायझोबियम 250 ग्रॅम, 10 किलो सर्व प्रकारच्या बियाणांसाठी PSB 250 ग्रॅम, पाणी आणि गूळ। आता जाणून घेऊया बीज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली साधनं। घमेले, बादली, रद्दी पेपर आणि हातमोजे। बीज प्रक्रिया करण्याची कृती पुढीलप्रमाणे: बीज प्रक्रिया सावलीमध्ये करावी। प्रथम बियाणे घमेल्यात घ्या, हातमोजे घालून त्यावर 5% गुळाचं पाणी व बियांच्या प्रकारानुसार वरील बुरशीनाशक औषध योग्य प्रमाणात बियाण्याला अलगद चोळावीत व सावलीमध्ये वाळवण्यास ठेवावीत। बीज प्रक्रियेनंतर बियाणे 48 तासांच्या आत पेरणीसाठी वापरावे। बीज प्रक्रिया करण्याचे फायदे खालीलप्रमाणे: बियांची उगवण क्षमता वाढते, पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्र व स्फुरद एकजीव होते, जमिनीतील अपायकारक जीवाणूंपासून संरक्षण होते, रासायनिक खतांचा खर्च कमी होतो, जमिनीची सुपीकता आणि पिकाच्या उत्पादनात वाढ होते। बीज प्रक्रियेपूर्वी बियांची उगवण तपासणी केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते। आशा आहे ही माहिती आपल्याला महत्त्वपूर्ण वाटली असेल व आपण याचा आपल्या शेतीमध्ये नक्कीच उपयोग कराल। धन्यवाद।